नमस्कार. स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची मठरी. त्यासाठी लागणारं साहित्य, फ्रेश अशी मेथी आपण बारीक चिरून घेतलेली आहे. त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. 1.5 कप मैदा घेतला आहे. अर्धा कप रवा घेतला आहे. त्यासाठी लागणारे मसाले: 1 चमचा बारीक कुटून घेतलेली मिरी पावडर, ओवा, सफेद तीळ, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, तूप, साखर आणि कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा हिंग. कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊ. तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता. तुपामुळे मेथीला चांगली चव येईल. त्यामध्ये आपण मेथी घालू. तुपावर 1 ते 1.5 मिनिट आपण चांगली मेथी परतवून घेऊ. मेथी आपली चांगली परतून झालेली आहे. सर्व परतलेली मेथी एका डिशमध्ये आपण काढून घेऊ आणि पूर्ण थंड करून घेऊ. आता आपण 1.5 कप मैद्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकून घेऊ. मिरी पावडर, ओवा, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि साखर. मेथीचा कडवटपणा बॅलन्स राखण्यासाठी आपण साखर टाकली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल. यामध्ये आपण 2 चमचे तूप घालू. तूप घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करू. सर्व मैद्याला तूप चोळून घेऊ. मेथी आपली थंड झाली आहे, ती या पिठामध्ये मिसळून घेऊ. या सीझनला मेथी छान मिळते. अशा प्रकारे तुम्ही मेथीचे मठरी करून बघा. मुलांना खायलाही खूप छान लागते. यामध्ये थोडासा हिंग, हळद पावडर आणि मिरची पावडर घालून घेऊ. चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारे आपण हे पीठ मध्यम घट्ट असं मळून घेऊ. अशा प्रकारे आपलं मठरीचं पीठ छान मळून झालं आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे आपण 10 मिनिट हे भिजत ठेवू, म्हणजे रवाही चांगला भिजला जाईल. ओल्या फडक्याने हे पीठ आपण झाकून ठेवू. आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यासाठी 3 चमचे तूप घेऊ. तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता. कॉर्नफ्लॉवर आणि तूप चांगलं मिक्स करून घेऊ. याचं आपण जे आता मठरीची पोळी बनवणार आहे त्यासाठी या साठ्याचा उपयोग करता येईल. हा साठा पेस्ट सारखा बनतो. यामुळे मठरी खुसखुशीत होते. अशा प्रकारे मठरीच्या चपातीला लावण्यासाठी आपला साठा तयार झालेला आहे. पीठ छान भिजलं आहे. आपण याचे 4 गोळे बनवून घेऊ. पोलपाटावर थोडंच आपण मैदा टाकून घेऊ. आणि मठरीची चपाती लाटून घेऊ. मठरीची चपाती छान लाटून झाली आहे. आपण बोटाने हा साठा लावून घेऊ. एकदम पातळ असा लावून घेऊ.
साठा पूर्ण चपातीला लावून झाला आहे. आता आपण या बाजूने फोल्ड करून घेऊ आणि दुसऱ्याही बाजूने असंच फोल्ड करू. यालाही आपण थोडंसं साठा लावून घेऊ. थोडंसं मैदा भरू. या बाजूने फोल्ड करू. थोडासा मैदा टाकून लाटून घेऊ. तर वरतून थोड्या प्रमाणात आपण साठा लावून घेऊ. यावर थोडा मैदा भरभरून घेऊ आणि परत हे दोन्ही बाजूनी प्रेस करून घेऊ. हलकासा साठा लावून अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेऊ आणि हे लाटून घेऊ. आता हे लांबट प्रकारे आपण लाटू. आपण हे हलकंसं लाटणं दाबून लांबट आकार तयार करून घेतला आहे. आता याचे आपण 2 भाग करून घेऊ आणि लांबट आकारात कापून घेऊ. आपण पाहू शकता किती जाडा आहे. खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं जाडच लाटायचं. तेल चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये एक एक मटरी आपण सोडून घेऊ. मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. मटरी छान तळून झालेली आहे. त्याचा कलर चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊ. अशा प्रकारे आपली मेथीची मटरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. याला असे लेयर्स आलेले आहेत आणि ती खुसखुशीतही झालेली आहे. आपण पाहू शकता खारीसारखी खुसखुशीत झालेली आहे. हे आपण टोमॅटो सॉस गुळचिंचेच्या चटणीबरोबरही खाऊ शकतो. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की